हॅलो एव्हरीवन. तर आज मी आले मूल्यसंस्कार मेळाव्याला माझ्या मैत्रिणींसोबत. सो इथे महाराजांचा खूप छान असा दरबार होता आणि तिथून आतमध्ये आम्ही लगेच एज्युकेशन हबमध्ये गेलो आणि तिथे बरेच क्लासेस होते. सो आम्ही त्याबद्दल माहिती घेतली, वेगवेगळे कोर्सेसबद्दल माहिती घेतली. त्यांनीसुद्धा आम्हाला बरीच माहिती दिली. त्यानंतर आम्हाला ज्या फील्डमधलं जे काही माहिती होतं ते आम्ही एकमेकींना सांगत होतो. सो कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यामध्ये असं छान वरतून पाणी टपकत होतं आणि कूलर होतं. खूप छान वाटत होतं. तिन्ही सुद्धा स्टॉल हब फिरून आलो आणि हे एज्युकेशन हब आहे आणि एवढे मोठे पॉम्पलेट आम्ही तिथनं जमा केलेत. म्हणजे त्यांनी प्रत्येकाने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. इतका मोठा पचका झाला आहे माहिती आहे आमचा. आता ह्या दोघीसुद्धा माझ्यासोबत आहेत. आम्ही हाईटला तिघीजणी सुद्धा सेम आहोत आणि सगळ्यांना असं विचारताय की तुम्ही 11वी 12वी आहेत का आणि आमचं मास्टर्स चालू आहे आता. सो त्यानंतर आम्ही प्रत्येक विभागामध्ये गेलो. तिथे काय ठेवलेलं आहे, काय काय आहे ते सगळं बघितलं. हा होता बालसंस्कार मुलांसाठीचा विभाग, ज्यामध्ये त्यांनी कसं वागावं कसं नाही ते सगळं दिलेलं होतं. हा होता 14 विद्या आणि 64 कलांसाठीचा विभाग, ज्यामध्ये वेगवेगळ्या कला त्याविषयी माहिती लावलेली होती आणि समोर काही प्रात्यक्षिके देखील ठेवलेली होती. ती बघायलासुद्धा खूप सुंदर होती. त्याविषयी वेगवेगळी माहिती आणि काही आम्हाला आमचे ओळखीचे वाटले जे आम्ही बालसंस्कारमध्ये घेत होतो. सो आम्ही ते एकमेकींना दाखवून खूप खुश होत होतो. त्यानंतर आपले लोप होत चाललेल्या काही वस्तू त्या देखील आम्हाला तिथे बघायला मिळाल्या. त्यानंतर माझं सर्वात आवडीचं सेक्शन म्हणजे प्लांट्सचं. आम्ही तिथे गेलेलो. तिथे हे काका माहिती सांगत होते आणि ती देखील आम्ही थोडा वेळ ऐकली. त्यानंतर नारळाच्या जो बाहेरचा भाग असतो त्यापासून बनवलेले वेगवेगळ्या वस्तू आम्ही बघितल्या. तालमीमध्ये होते आणि सो ॲज युजल मला जे माहिती असतं ते मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि नेहमीप्रमाणेच मला इग्नोर करून कॅमेरा सगळीकडे फिरवत होती श्वेता. आणि शब्द सर्वांच्या कानावर पडताच गडावर तोफा दागल्या गेल्या, रणसिंग वाजला गेला आणि